हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. 5 जुलैच्या मोर्चाची ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये लगबग. नियोजनासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना विविध जबाबदाऱ्या वाटून देणार. मोर्चा यशस्वी व्हावा यासाठी जोरदार प्रयत्न. हिंदीच्या मुद्द्यावरील मोर्चाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा. पूर्ण ताकदीनं मोर्चामध्ये सहभागी होणार. खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. राज्यघटनेमधून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द काढा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांची मागणी. तर भाजप आणि संघाला संविधान नाही, मनुस्मृती हवी आहे. राहुल गांधी यांचा हल्लाबोल. उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता. माजी आमदार कुणाल पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत. मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतल्याच्या नंतर चर्चांना जोर. संभाजीनगरमधील संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरचं जमीन प्रकरण. मूळ मालक सालार जंग यांना आर्थिक गुन्हे शाखेची नोटीस. सोमवारी तपासासाठी हजर राहण्याच्या सूचना. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याआधीच विलास शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेमधून हकालपट्टी. तर नाशिक महानगर प्रमुखपदी मामा राजवडे यांची नियुक्ती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज माळेगावमध्ये आभार मेळावा. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये घवघवीत यशानंतर जल्लोष. परभणी जिल्ह्यामधील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची आज बैठक. बैठकीमध्ये ठरणार पुढील आंदोलनाची दिशा. निर्णयाकडे लक्ष. न्यायपालिकेची सक्रियता नेहमी राहील, मात्र ती न्यायपालिकेचे ॲडव्हेंचरचे साधन आणि न्यायपालिकेचा दहशतवाद बनू नये. सरन्यायाधीश भूषण गवई यांचं नागपूरमध्ये अत्यंत महत्त्वाचं विधान. पनवेलमध्ये मुलींच्या बालगृहाबाहेर पदपथावरती सापडलं नवजात अर्भक. उच्चभ्रू वस्तीमधलं अर्भक रस्त्यावरती सोडलं. सेरेलॅक कपडे आणि इंग्रजीमध्ये लिहिलेली चिठ्ठी सुद्धा मिळाली. बीडमध्ये कोचिंग क्लासेसमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या प्रकरणी आज बंदची हाक. पक्ष आणि पालकांची निदर्शनं. आरोपींच्या शोधासाठी तपास पथक तयार. मुंबई, ठाणे, पालघर परिसरामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज. तळकोकण आणि विदर्भामध्ये येलो अलर्ट जारी. विदर्भामध्ये कालच्या पावसामुळे प्रचंड नुकसान. ओडिशामधल्या जगन्नाथांच्या रथयात्रेचा आजचा दुसरा दिवस. काल गर्दीमुळे अनेक भाविक गुदमरले. 500हून अधिक भाविकांची प्रकृती बिघडली. रुग्णालयामध्ये उपचार सुरू. इंदापूरमध्ये तुकोबांच्या वारीचं गोल रिंगण. तर ज्ञानोबांची पालखी फलटणकडे रवाना होणार. तुळजापूरमध्ये संत गजानन महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत. अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन. बिग बॉस आणि काटा लगा गाण्यानं प्रसिद्धी. हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची शक्यता. ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारत पाकिस्तान तणावावरती ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य. अण्वस्त्रांचा वापर झाल्यास दोन्ही देशांशी व्यापार तोडण्याची धमकी दिल्याची कबुली. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आपण बघताय ब्रेकफास्ट न्यूज.